निलेश, आता सगळे महायुतीचे प्रमुख नेते जे बैठकीला पोहोचलेत, बैठक तर सुरू होते, मात्र त्यापूर्वी तटकरेंच्या निवासस्थानी जी बैठक झाली ज्याच्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस होते, त्या बैठकीमधले नेमके काय मुद्दे होते, ती बैठक कशासाठी होती? निलेश. साधारणपणे 2 तास देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांची बैठक झाली। ज्यावेळेस हे नेते बाहेर पडले त्यावेळेसची त्यांची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे, कारण कुठेतरी एक समाधान असल्याचं या त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून पाहायला मिळत होतं। अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना बोलणं टाळलं। मात्र एकंदरीतच जी चर्चा झालेली आहे त्यातून कुठेतरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाधानी असेल आणि त्यांना समाधानकारक चांगल्या जागा दिल्या जातील अशा पद्धतीची एक शक्यता या निमित्तानं अजिबात नाकारता येत नाहीये। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे एकाच गाडीतून काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आता महायुतीच्या नेत्यांची बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर एक बाजू जाणून घेण्याचा आपण जर प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक महत्त्वाचा प्रस्ताव सर्व महायुतीच्या नेत्यांसमोर ठेवला होता आणि त्याच प्रस्तावाच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या माध्यमातून कॅबिनेट पदांची जी संख्या आहे ती कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न होता। यासोबतच सोबतीला राज्यमंत्री पद देखील द्या अशी देखील एक त्यांची मागणी होती। खरं तर अजित पवारांचे 41 जरी आमदार असले तरी त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो खूप महायुतीमध्ये चांगला आहे। यासोबतच लोकसभेमध्ये देखील एक खासदार असले तरी राज्यसभेचे आता त्यांच्या पदरी 2 खासदार आहेत। त्यामुळे केंद्रीय पातळीवर देखील त्यांना संधी हवी, यासोबतच राज्य पातळीवर देखील त्यांना चांगली पदं हवीत अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कॅबिनेट दर्जाची साधारणपणे 8 ते 9 खाती मिळत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच राज्यमंत्री 3 ते 4 पदं मिळत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ही केवळ मंत्रिमंडळाची बैठक नव्हे तर आगामी महानगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी देखील ही बैठक महत्त्वाची आहे, कारण आता ज्या पद्धतीनं जास्तीत जास्त चांगली खाती पदरात पडतील त्यावरूनच कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाचा वरचष्मा असणार हे देखील सिद्ध होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कृषी खातं, सहकार खातं ही महत्त्वाची खाती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःकडे ठेवेल अशा पद्धतीची सध्या तरी परिस्थिती आहे। यासोबतच अर्थ खातं जे आहेत जे अजित पवार सांभाळत आहेत, अर्थमंत्री अजित पवारांना काम केलेलं आहे, हे देखील खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असेल, कारण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरामध्ये विधानसभेसाठी सभा अजित पवार घेत होते त्यावेळेस प्रत्येक आमदाराला समोर उभं करून या आमदाराला साधारणपणे अजित पवारांना किती निधी दिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कशा पद्धतीने विकास कामं केली हेच मांडण्याचा सातत्यानं त्यांना प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये छोटी छोटी कामं महत्त्वाची असतात। आपल्याकडे आलं तर याचा फायदा राष्ट्रवादीची एकूण ताकद किंवा राष्ट्रवादीचं महत्त्व ठसवण्याचाच प्रयत्न अजित पवारांच्या माध्यमातून झालेला असणार आणि साहजिकच जसं तू म्हणतोयस की जास्तीत जास्त मंत्रिपद, जास्तीत जास्त महत्त्वाची खाती मिळण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी पावलं टाकलेली असणार। निलेश आपल्या सोबतच राहा। सोमेश कोलकेकडे पुन्हा एकदा जाऊया। सोमेश, एकीकडे ही महत्त्वाची महाबैठक सुरू आणि आधीच्या ज्या 2 बैठका आहेत त्याबद्दल मला तुला विचारायचं आहे। एकीकडे फडणवीस आणि अजित पवार तटकरेंच्या घरी भेटतात, 1-1.5 तास चर्चा होते, त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत येतात, थेट जातात अमित शहांकडे आणि महाबैठक सुरू होण्याआधी त्या दोघांमध्ये बैठक होते। या 2 स्वतंत्र बैठकांकडे नेमकं कसं पाहायचं सोमेश? अश्विन, नक्कीच हे अतिशय वेगळं चित्र आहे आणि यातून एक सिम्बॉलिकली वेगळा अर्थ काढता येऊ शकतो। आता याचं विश्लेषण नेमकं कसं करायचं, कारण आपण हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला की दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत आलेत आणि त्यांची स्वतंत्रपणे बैठक सुरू आहे, तर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर असं दिलं होतं की ते लवकर आले त्यामुळे कदाचित ते तिकडे असतील, मला काही त्याबद्दल माहिती नाही। म्हणजे थोडक्यात एकनाथ शिंदेंनी असं सांगितलंय की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आपापसात कोणती बैठक सुरू आहे, काय चर्चा सुरू आहे याबद्दल मला कोणतीही माहिती नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे एकटे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असं चित्र आहे का, आणि ते चित्र दाखवण्याचा सिम्बॉलिकली प्रयत्न केला गेलाय का हा देखील एक प्रश्न आहे, कारण ते दोघं एकत्रितपणे अमित शहा यांच्या निवासस्थानी येणं आणि थोडेसे उशिरा येणं, म्हणजे तसं पाहायला गेलं तर सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत पण दिल्लीत येत असताना मात्र एक प्रकारे प्रोटोकॉल फॉलो झालाय। पहिल्यांदा सगळ्यात ज्युनियर उपमुख्यमंत्री जे आहेत प्रोटोकॉलनुसार ते सर्वात पहिल्यांदा दिल्लीत पोहोचले सकाळी, त्यानंतर मग संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे अजितदादांना सिनियर आहेत प्रोटोकॉलनुसार पण ते संध्याकाळी पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल मोठा असतो त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात शेवटी पोहोचले। आता या सगळ्यामध्ये कुठला राजशिष्टाचार फॉलो झालाय का तर असं अजिबात नाहीये, पण योगायोगाने तसा फॉलो झाल्याचं दिसतंय। पण अमित शहांच्या निवासस्थानी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा पोहोचतात आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी येत आहेत। त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काय चर्चा होते हे महत्त्वाचं आहे। दुसऱ्या बाजूला जे मुरलीधर मोहोळ आहेत मंत्री, सध्या केंद्रीय राज्यमंत्री,
त्या मुरलीधर मोहोळ यांची अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भेट झाली आहे, जे अश्विनी वैष्णव महाराष्ट्र विधानसभेचे सहप्रभारी होते. त्यांनी असं म्हटलेलं, म्हणजे त्यांनी सांगितलंय की आम्ही रेल्वेच्या प्रश्नांवर भेट घेतली आणि पुणे जिल्ह्याशी संबंधित वेगवेगळ्या रेल्वेच्या प्रश्नांविषयी चर्चा झाली. परंतु एक नक्की आहे की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांकडून अंदाज घेतलाय. त्याचे सिंबॉलिकली फोटो बाहेर आलेले आहेत. मग ती सुधीर मुनगंटीवार आणि राजनाथ सिंग यांची भेट असेल किंवा मग अगदी रावसाहेब दानवेंची आणि भूपेंद्र यादवांची भेट असेल आणि आता अमित शहांसोबत एकनाथ शिंदे यांची होत असलेली भेट आणि निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हे तिन्ही शक्तिशाली नेते अमित शहा यांना भेटतायत, जे एनडीएचे नेते आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो. अश्विन. सोमेश आपल्या सोबतच राहा. आता महत्वाची महाबैठक जी सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये अमित शहा आणि तिन्ही महत्वाचे नेते आहेत, तर ती बैठक तर सुरू होऊन काही मिनिटं झाली आहेत. निलेशकडे जाऊया. निलेश, ही बैठक नेमकी किती वेळ सुरू राहू शकते अजून? अश्विन, ह्या जास्तीत जास्त ही वेळ बैठक चालेल अशा पद्धतीची शक्यता आहे, कारण केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा विषय नाहीये. राज्य सर्व जी मंत्रिमंडळातली महत्वाची खाती आहेत यांच्या देखील वाटपाची ही चर्चा या ठिकाणी पार पडणार आहे. महामंडळांचा विषय देखील या बैठकांमध्ये असणार आहे आणि एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. खरं तर लाडक्या बहिणीचा ज्यावेळेस विचार केला गेला त्यावेळेस विधानसभेला ज्या पद्धतीनं भरभरून मतदान महायुतीला मिळालेलं आहे, हाच ट्रेंड पुढे देखील त्यांना ठेवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार जो आहे तो या बैठकीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण लाडकी बहीण योजना देखील जर स्थानिक स्वराज्य संस्था फेब्रुवारी मार्च मध्ये घ्यायच्या असतील तर तत्पूर्वी त्या कशा पद्धतीनं महायुती त्यामध्ये पुढे जाणार आहे, यासाठी कुणाला कुठलं खातं गेलं पाहिजे, अजित पवारांकडे ते खातं का असलं पाहिजे, अशा महत्वाच्या गोष्टींचा देखील त्यामध्ये उल्लेख होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिला आणि बालकल्याण खातं आदिती तटकरेंना सांभाळलं होतं. किंबहुना ही अख्खी योजना जी आहे ही दोन महत्वाच्या नेत्यांना सांभाळली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ही जबाबदारी त्यांच्यावर द्यावी का, या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीतच 8 ते 9 कॅबिनेट खाती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळते का, यासोबतच भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, भाजपचे अनेक महत्वाचे नेते त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांचं देखील समाधान होणं गरजेचं आहे. यासोबतच राज्यातल्या वेगवेगळ्या समाजांचा देखील समन्वय असेल, वेगवेगळ्या विभागांचा समन्वय असेल, अशा सगळ्या प्रत्येक गोष्टींचा आढावा घेऊनच या आज बैठकीमध्ये सर्व जे गोष्टी जे आहेत ते बैठकीत येऊ शकतात निलेश. आणि तू म्हटल्याप्रमाणे त्याच्यामुळे बैठक कदाचित दीर्घकाळ चालू राहू शकते. बैठकीबद्दल तुझ्याकडनं आणखी जाणून घेतच राहू. तुर्तास एक महत्वाचे घडामोड किंवा किंबहुना मुद्दे बघायचे आहेत आपल्याला, कारण ही बैठक किती महत्वाची आहे, कोणत्या अँगलने ही महत्वाची बैठक आहे. तर भाजपला सुरुवातीला ही बैठक महत्वाची काय आपण बघूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या बैठकीमध्ये ठरणार आहे. मुख्यमंत्री निवडीत मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याचा संदेश दिला जाणार. महायुतीतले गैरसमज दूर करण्याची संधी आहे. तिन्ही नेत्यांना थेट फीडबॅक देता आणि घेता येणार आहे. याशिवाय खाते वाटपावर चर्चा करून त्याबद्दलही निश्चिती केली जाईल. तर केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाणार असेल तर चेहरे ठरवता येतील. याखेरीज आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती आखता येणार आहे. मुख्यमंत्रीपद गेलं तरी महायुतीत महत्व कायम राखण्याचं आव्हान हे शिंदेंसमोर आहे. त्यामुळे शिंदेंच्या दृष्टीनेही ही बैठक, शिवसेनेच्या शिंदेंच्या दृष्टीने बैठक कशी महत्वाची आहे ते मुद्दे आपण बघतोय. नव्या सरकारमधील स्थान अधोरेखित होईल. राज्य मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळवण्याचे प्रयत्न पाहायला मिळतील. तर महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील पावलं टाकण्यात येतील. त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. त्यामध्ये ही बैठक शिवसेनेची महत्वाची. शिवसेनेकरता मुख्यमंत्रीपद गेलं तरी महायुतीत महत्व कायम राखण्याचं आव्हान हे एकनाथ शिंदेंसमोर आहे आणि त्या दृष्टीने ही बैठकीला महत्व आहे. तर या सगळ्या सत्ता स्थापनेच्या घडामोडी घडतायत. सकाळपासून नेमकं काय घडलेलं आहे नजर टाकूया. तर सकाळपासूनच महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल, घडामोडींनी वेग घेतलेला होता आणि आता ती महत्वाची बैठक, ज्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, ती बैठक अखेर सुरू झालेली आहे. अमित शहांच्या निवासस्थानी, जिकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही पक्षातले प्रमुख नेते हे पोहोचलेले आहेत आणि बैठकीला आता सुरुवात झालेली आहे अशी माहिती समोर येते. या बैठकीमध्येच मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं का, निर्णय होतो का,
अन्य कोणते निर्णय होतात पाहणं महत्त्वाचं आहे. दिवसभरात काय काय घडलं आपण बघतोय. अजित पवारांची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत एक बैठक झाली. तर दिल्लीमध्ये अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडली. याशिवाय दिल्लीला जाण्याआधी शिंदेंनी वर्षा बंगल्यावर नेत्यांशी चर्चा केली. याखेरीज दिल्लीमध्ये फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली. महाबैठकीआधी अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाली. तर फडणवीस अजित पवार पोहोचण्याआधी अमित शहा आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा पार पडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.